हा मित्रांनो, आता आपण वर्धा यवतमाळ नांदेडच्या रेल्वेची एक शूटिंग घेतली आहे आणि आता दुसरा आपला या धावंडा नदीवरील शूटिंगला आपण चाललो आहे. आजचा ब्लॉग आपला कालचा मला वाटतं आता आपल्याला आकडे लक्षात नाही राहिलं, एवढं 15वा ब्लॉग आहे ना, म्हणजे रेल्वेचाच हा आज ब्लॉग बनवत आहे. आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये इथून 200 मीटरमध्ये म्हणजे आता मी एक्झॅक्ट या पोझिशनला आहे. इथंही तुम्हाला एक पूल दिसतो आहे, तो पूल आणि हा पूल म्हणजे 200 मीटरमध्ये 2 पुलं आपल्याला आहेत. आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता याचं पुलाचं काम तिथे थोडा स्लॅब आता राहिलेला आहे. साधारणतः 5 ते म्हणजे 30 फुटाचाच तिथं मित्रांनो स्लॅब बाकी आहे. तो स्लॅब झाल्यानंतर याचं काम अंतिम याच्यामध्ये आहे. आणि फायनल अलाइनमेंट खंडारे सर, आता बोला फायनल अलाइनमेंट कसं काम चालू आहे? नक्कीच रेल्वे विभागाचं सारेखन करण्याचं काम आपण पाहत आहोत. अंतिम याच्यावर झालेलं आहे. जो भारतामध्ये व्यवहार असतो, दळणवळणाची साधने असतात, ती आधुनिक पद्धतीने वापरली तर नक्कीच व्यापारी वर्गाला त्याचा फायदा भेटतो. जलमार्ग, भूमार्ग आणि वायुमार्गात आपण पाहतो. पुलाचं काम आता किती पूर्ण झालेलं दिसतं? हो, जवळपास 80% काम पूर्ण झालेलंच आहे. 20% व्हायचं आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून बडे सर नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करतात की दिग्रसमध्ये रेल्वे आलेली आहे आणि त्यांचे व्हिडिओ पहा आणि दुसऱ्यालाही पाठवा, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी किती मेहनत लागते तुम्हालाही माहीत आहे. आणि आता हे मित्रांनो आता बघू शकतो की आमच्या हाईटपासून एकंदरीत किती उंचावरती हा पूल आहे. आणि आता याच्यामध्ये आपण इथे आलेला आहे. पूर्ण बघू शकतो आपण, ही आता आपली नदी आहे. म्हणजे इथला धावंडा नदीवरचा जो पूल आहे मित्रांनो, तर तो या ठिकाणी आता आपल्याला पूर्णत्वास येताना दिसतो. तर आपला या ठिकाणचा आता आपण बघू शकतो की स्लॅबचं जे काम आहे तर ते पूर्ण या ठिकाणी आता झालेलं आहे. फक्त ते मधातला तेवढा पॅचेस ज्याला आपण जास्त काही डिस्टन्स नाही आहे ते, तर ते कमी डिस्टन्स आहे. म्हणजे एकंदरीत 80% त्याचा स्लॅबचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि त्यामधलं जे मित्रांनो आहे की इकडून त्याचं अलाइनमेंट म्हणजे भरती जी आहे ती भरती देण्याचं काम झालेलं आहे. आता फायनल अलाइनमेंट इथं सुरू होईल. आणि ही आपल्या दिग्रसची धावंडा नदी, आता तिथे आपल्याला म्हणजे पहिल्यांदा यावरून ट्रेन जाणार आहे. आणि आजचा आपला हा ब्लॉग मित्रांनो इथे आता म्हणजे आपल्या या ठिकाणचं या स्पॉटवरची जे शूटिंग आहे तर ही आपला 10वा व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवतो आहे. परंतु रोज याचं दैनंदिन अपडेट जे काही असेल तर ते आपण देण्याचा प्रयत्न करतो. आजही या ठिकाणी मशिनरीज आणि जे आपल्या रेल्वेचं काम चाललं आहे तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे वेगवेगळ्या मशिनरीज असलेल्या दिसतात. आणि ह्या अत्याधुनिक मशीन आहेत. क्रेनच्या सहाय्यानं मित्रांनो हा आपला पूर्ण पूल बनलेला आहे. आणि हे नवीनच आहे सुदर्शन नगर. आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता आपल्या एकंदरीत पिलरची जी साईज आहे, खास करून पिलरची जी साईज आहे, काल आपण त्याही नदीवरील पाहिलं तर ही मित्रांनो आपण बघू शकतो की ती सारख्याच याची आहे. पूर्ण सारखंच आपल्याला कन्स्ट्रक्शन असलेलं दिसतं. आणि हाईट बघू शकतो आपण, म्हणजे एवढ्या अवेढवे पिलर आपल्याला या आपल्या ट्रेनचे असलेले दिसतात. तर ही सध्याची सिच्युएशन आहे. जे काही नवीन अपडेट आहे आपल्या चॅनलवर येत राहतात.